सोडून तुमचं जागा आहे ना तिकडं. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत, त्यामुळे कुठेतरी परिणाम हा भाज्यांच्या आवकवर होतोय, काय सांगा? वाहतूक खर्च वाढल्यामुळे थोडाफार इकडे तिकडे दरामध्ये फरक होतो. कारण वाहतूक खर्चामुळे त्याच्या प्रत्येक डागाला जरा थोडंफार भाडं वाढलेलं असतं, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे फरक पडतो. आणि सध्या ऊन जास्त असल्यामुळे आवक कमी आहे सध्या सगळ्या मालांची. घेवडा म्हणा, परजबी म्हणा किंवा पावटा, त्याच्यामुळे त्याचा जरा दर महाग आहे. 100-120 रुपये विक्री आहे. बाजारपेठेवर काय परिणाम होतो? नाही, एवढा का तसं जास्त नाही. पण सध्या आता कसं जरा अजून अवकाळी पाऊस वगैरे व्हायचे आहेत, त्याच्यानंतर परत टमाट्याची आवक वगैरे कमी होते, त्यावेळेस थोडाफार दर वाढतो. परत ऑगस्टमध्ये नवीन आवक चालू झालं की परत त्यावेळेस एकदम दर कमी होतो. आपलं नाव? माझं नाव अशोक जमादार. सध्या कसं आहे पेट्रोल, माझं नाव गणेश गोपाळ वेरुळकर, रत्नागिरी. कसं आहे आता इंधन दरवाढीमुळे काय काय भाज्यावरती परिणाम झालेला आहे. म्हणजे काकडी वगैरे, गाजर, त्यानंतर मिरची, टॉमॅटो, आलं, कोथिंबीर, त्यानंतर पालेभाज्यामध्ये सगळ्या थोडे रेट वाढलेले आहेत. आणि कसं आहे काकडी वगैरे पण महाग झालेली आहे. आणि माल कसा आहे कमी जास्त येत असतो, त्यामुळे रेट थोडे वाढलेले आहेत. आणि ईद असल्यामुळे आणखी टॉमॅटो, मिरची, आलं, पुदिना वगैरे थोडे रेट वाढलेले आहेत. त्यानंतर फरसबी, घेवडा पण थोडा महाग झालेला आहे, कारण का ते आता या सीझनमध्ये थोडा येत नसतो, त्यामुळे तो रेट वाढलेला आहे.